नमस्कार, तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी उपवासाला लागणारे साबुदाणा वडे बनवणार आहे। अशाच चविष्ट खास रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। आता साबुदाणा वडे बनवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: कुकरमध्ये 2 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे। त्यामध्ये 1 किलो बटाटे टाकून घेऊ आणि त्या कुकरचं टोपण व्यवस्थित लावून त्या कुकरला आपण गॅसवरती ठेवू। गॅसवर कुकर ठेवलेलं आहे। आता आपण त्याच्या 3 शिट्ट्या होऊन देऊ। कुकरच्या 3 शिट्ट्या पण झालेल्या आहे। आता आपण ते कुकर खाली घेऊन त्या कुकरची वाफ काढून घेऊ। वाफ काढून झालेली आहे। त्या कुकरमधले सर्व बटाटे एका प्लेटमध्ये काढून घेऊ। बटाटे पण काढून झालेले आहे। आता आपण त्या बटाट्याचे साल काढून घेऊ। त्या सर्व बटाट्याचे साल पण काढून झालेले आहे। आता मी 8 तास शाबू भिजू घातला होता। तो शाबू पण व्यवस्थित भिजलेला आहे। आता तो साबुदाणा एका परातमध्ये काढून घेऊ। साबुदाणा पण परातमध्ये काढून झालेला आहे। आता तो हाताने व्यवस्थित मोकळा करून घेऊ। साबुदाणा पण व्यवस्थित मोकळा करून झालेला आहे। आता त्यामध्ये उकडलेले बटाटे पण आपण त्यामध्ये हाताने बारीक करून घेऊ आणि ते एक जीव होईपर्यंत हाताने मिक्स करून घेऊ। ते व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकून घेऊ। चवीनुसार मीठ पण टाकून घेऊ। मीठ पण टाकून झालं आहे। त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट पण टाकून घेऊ। शेंगदाण्याचा कूट आपल्याला जाडसरच ठेवायचा आहे। आता सर्व साहित्य टाकून झालेलं आहे। आता ते हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कारण व्यवस्थित मिक्स करून घेतलं तरच आपला साबुदाणा वडा तेलामध्ये फुटत नाही। हा साबुदाणा वडा खायला पण एकदम टेस्टी लागतो। तुम्ही नक्की करून बघा। व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपण ते एका साईडला व्यवस्थित सेट करून घेऊ। व्यवस्थित सेट करून ही झालेलं आहे। आता आपण हाताला तेल लावून घेऊ। कारण हाताला साबुदाणा वडे करताना चिटकत नाहीत। आता तेल पण लावून झालेलं आहे। आता आपण साबुदाणा वडे बनवून घेऊ। आता सर्व साबुदाणा वडे बनवून तयार झालेले आहे आणि साबुदाणा वड्याची साईज पण छोटीच ठेवायची आहे कारण ते व्यवस्थित तळले जातात। तेल पण व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये एक एक करून सर्व वडे टाकून घेऊ आणि ते सर्व वडे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। ते साबुदाणा वडे आपल्याला मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायचे आहे। आता ते वडे एका साईडने व्यवस्थित तळलेले आहे। आता आपण ते चमच्याने पलटून घेऊ। साबुदाणा वडे व्यवस्थित पलटून पण झालेले आहे। आता आपल्याला आणि 5 मिनिट व्यवस्थित तळून द्यायचे आहे कारण आतमध्ये पण व्यवस्थित तळले जातात। साबुदाणा वडे 5 मिनिट व्यवस्थित तळून घेतलेले आहे। वडा पण व्यवस्थित खरपूस तळलेला आहे। हे पहा, हे सर्व वडे किती व्यवस्थित खरपूस तयार झालेले आहे। हे साबुदाणा वडे एकदम सोपे आहे। ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। खायला पण एकदम टेस्टी आहे। अशाच चविष्ट झणझणीत रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। घरच्या घरी बनवा हॉटेलसारखे साबुदाणा वडे। एकदा नक्की घरी पण हे साबुदाणा वडे करून बघा। एकदा जर केले तर बाहेरचे कधीच खाणार नाहीत। साबुदाणा वड्याची परफेक्ट आणि सोपी रेसिपी। उपवासाचे 1 नंबर साबुदाणा वडे।
ही रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. शब्दाना वडे ही रेसिपी पूर्ण पाहण्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद.